नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नसरापूर जिल्हा पुणे येथे 4 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेनंतर राहुरी शहर व तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर समस्त नागरिकांच्या वतीने पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपीस लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्वरित निकाल द्यावा, तसेच अनुभवी सरकारी वकील व कायदे तज्ज्ञांची नियुक्ती करावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय आरोपीस कोणत्याही प्रकारचे समर्थन मिळू नये, तसेच त्याचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये अशी तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला. तहसीलदारांमार्फत हे निवेदन तातडीने शासनापर्यंत पोहोचवावे अशी विनंती करण्यात आली. यावेळी संजय कुलकर्णी, अनिल देशपांडे, सुनील जोशी, अनिरुद्ध कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, धनंजय पुरोहित, राजेंद्र देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी, नितीन सातभाई यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. नसरापूर हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे जी निंदनीय घटना घडली, या घटनेमधनं समाजामधनं संताप व्यक्त होतो आहे. एका 4 वर्षाच्या बालिकेवर पशुलाही लाजवेल अशा स्वरूपाचं कृत्य नराधमानं केलं आहे आणि या 4 वर्षाच्या बालिकेची या माणसातल्या वाघानं शिकार केली आहे. आणि मला आज एका सुधीर फडकेंनी गायलेल्या एका गीताची आठवण होते की समाज पुरुषा होई जागृत. समाजामध्ये आज असुरक्षितता या बालकांची असू द्या, महिलांची असू द्या, खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे आणि यासाठी कायद्याचं संरक्षण, कायद्याचा धाक ही एक बाजू आहेच, याचबरोबर समाज पुरुषांना देखील जागरूक झालं पाहिजे असं मला वाटतं. आज आम्ही सगळ्या इथल्या राहुरीतल्या बांधवांच्या वतीनं तहसीलदार साहेब आणि PI साहेब यांना निवेदन दिलं आणि हा समाजातला संतोष आहे, संताप आहे की या आरोपीला तातडीनं फास्ट ट्रॅक मध्ये चालून याच्या आधीच्या फास्ट ट्रॅकचं रेकॉर्ड काही जरी असलं तर या व्यक्तीला, आरोपीला तातडीनं फाशी दिली पाहिजे. नाही तर समाज म्हणतो की तुम्हाला कायद्यानं जमत नसेल, लोकशाहीच्या चौकटीत कायद्यानं जमत नसेल तर समाजाच्या ताब्यात द्या. जसं त्या साधूचे हत्याकांड घडलं होतं तसं पोलिसांना असं आमचं आव्हान आहे की समाजाच्या ताब्यात द्या, जेणेकरून समाज याला शिक्षा देईल. कारण समाजाच्या भावना या बाबतीत शासनानं दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार. राहुरी शहराच्या वतीने आम्ही 2 दिवसापूर्वी जे नरसापूर येथे निंदनीय घटना घडली त्याचा निषेध आणि संताप व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं तहसील कार्यालय आणि कचेरीमध्ये निषेधाचं निवेदन द्यायला आलेलं आहे. 4 वर्षाच्या चिमुरटीच्या बालिकेवर जी निर्घृण हत्या झालेली आहे त्या आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये केस चालून फाशीची शिक्षा व्हावी अशी समस्त राहुरीकरांची मागणी आहे. तरी शासनाने त्वरित याची दखल घ्यावी, या आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती आम्ही शासनाला करत आहे आणि कायदे असे कडक करावे की परत कोणाची अशी हिंमत होऊ नये अशी आम्ही शासनाला विनंती करतो. धन्यवाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.